नमस्कार मित्रा. नमस्कार नमस्कार. आता हे जे आमचे मित्र आलेत तर हे तांबे साहेब आणि आम्ही 1984ला कॉलेजला आपण बलिंग कॉलेजला आलो. 12वीला. नाही आपण 10वी पास 83ला पास झालो मॅट्रिक आणि 84ला ह्याला आलो. हो 12वीला होतं ना त्यावेळेस. 12वीला हां. तर तिथून पुढं आमचा दोस्ताना जमला बलविंग कॉलेजला आमचं हे होतं. तर ह्यांना पेस्ट दिली ती तर पेस्ट छान वाटलं रिझल्ट. पण आताच्या कॉलेजमधील पहिल्या कॉलेजमध्ये काय फरक वाटतो बरं आता? भरपूर फरक आहे आता. शिक्षणामध्ये फरक पडला, सगळ्या गोष्टीत फरक पडला. त्यावेळेचे सर व्यवस्थित शिकवित होते, हां. क्लास वगैरे सगळे व्यवस्थित होत होते. आता आता काय आता आता फरकच भरपूर पडला. म्हणजे मला तर असं वाटतंय आता फक्त बाळाला जन्म झाला दिला आणि वरचं दूध पिलं तसं कॉलेज नुसतं नावाला आहे आणि ट्युशन हे वरचं दूध झालं. पण जे माया जी मेन आहे जे संवाद शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा जे आपल्या टायमाला संवाद होता ते आता मला वाटत नाही शिक्षकाचा ना ह्याचा फक्त ट्युशन आल्याचा मुलांचा व्यवहार आणि खर्चामध्ये आपण तर काहीच खर्च नाही ना. आपला कॉलेज आपलं फायनल होईपर्यंत काय खर्च होता आपल्याला? नाही काहीच खर्च नव्हता. ट्युशन नव्हती आपल्याला. ट्युशन नव्हते आणि क्लासेस तिथंच घ्यायचे ना आपले. एक्स्ट्रा क्लास आपले घ्यायचे. एक्स्ट्रा क्लास असायचे कॉलेजमध्ये आणि दप्तराचा खर्च बी काही नव्हता. सायकलीवर जाणं येणं ना डबे नाही तर काही पाय जायचं. आणि आपलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 15 पैशाला भजे होते. 15 पैसे दिलवी ना कारंजावर चला टक्कर खायला. ते खूप आनंद असायचा. आज व्यवस्थित असायचं कॉलेज वगैरे. आज सगळे पैसा क्लास वगैरे सगळे व्यवस्थित करायचे आपण. आज पैसा फिसा भरपूर झालाय पण जो आनंद आहे मुलांना पाहिजे आणि मोकळीकपणा. आपण तर पहिलं थोडं धिंगामस्ती बी करायचो, दिल्लगी मस्करी चालायची. आज कुठं मला मुलाकडे दिसत नाही हो. नाही. आजचे मुलं प्रत्येक जण त्या आई वडील बी त्याला मुलात कुठल्या मुलात जाऊन देणार आणि ते हँग व्हायला ना मुलगा खेळला पाहिजे. आपण फ्री होतो नाही फ्री होतात. हां. रूम करून राहत होतो. रूम करून आपल्याकडे एवढं लक्ष नव्हतं तरी आपण व्यवस्थित राहिलो आणि गरिबीची जाणीव असल्यामुळे शिक्षणाचं आपल्याला एक थोडीशी कळालं. आता तुम्ही मिलिटरीमध्ये गेले, आम्हाला नाही चान्स आला. तर हे आम्ही तांबे साहेब आमचे एक सपाटे म्हणून एक मुलगा होता, मी एक होतो आणि लहान एक होता. आम्ही 4 जण ह्याला गेलो भरतीला. तर सपाटे काढा त्या बोटात थोडीशी इथं होतं त्याचं बोटामुळे निघला. लहान्या दिल्लीपासून महागारी आला आणि आम्ही थोड्या उंचीमध्ये आम्ही बाहेर निघलो. हां. तुम्ही सिलेक्ट झाले, रिटायर झाले, परत रिटायर होऊन बी आज आले इथं. तर मिलिटरीमध्ये बी खूप तुम्ही व्यवस्थित प्रगती केली. आणि विशेष म्हणजे बघा ना, ह्यो ब्राह्मणाचा माणूस आहे आणि आम्ही तिन्ही मराठी देतात. ती एक आलं पळून महागारी, एक ते बोटामुळे काढलं ते प्राध्यापक झालं. आता ते लहाने आमचा हे करतोय म्हणजे स्टॉल लावला त्यांनी ह्याचा फळफळाचा. आम्ही दुकानदारीमधलो आणि हे म्हणजे हे जाऊन टिकून आला. ते म्हणजे लहाने कशामुळे आला तर म्हणले लय सर्दी व्हायला नुसतं सर्दीचं कारण करून महागारी पळून आलं ते. पण आज लाईफ चांगली बनली असते ना, लाईफ भेटली असते. आज तुमची लाईफ मुलं बी स्टँड झाले, शिक्षणात तुमचे मुलं पुढे गेले आणि ते त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला हे करणं गरजेचं आहे. नाही तर तुमचा समाज जास्त नोकरीकडे नाही, म्हणजे मिलिटरीमध्ये नाही पण बाकीच्या नोकरीमध्ये आहे. पण मिलिटरीमध्ये कुठे तुमचे मिलिटरीमध्ये नव्हते. कमी आहेत आमचे लोक. तरी आमचे असे दोस्त आहेत, आनंद वाटतो असे जुने भेटल्यावर. आणि कॉलेज जीवन म्हणलं की ते आनंद, ते धिंगा मस्ती अमुक तमुक खूप मजा यायची. आज मी मी कधी बोर झालो ना, तुम्हाला रिअल सांगतो, मी बोर झालो ना सगळी कंपनी आठवतो. आणि मग ते त्या पिरियडमधलं त्यावेळेस काय होतं, आपण त्या पिरियडमध्ये गेलोत आणि मनाने त्या ह्याच्यामध्ये जाऊन गेलोत ना तर एक आपल्याला ऊर्जा निर्माण होती. आपल्याला वाटतं की आपण काहीतरी व्यवस्थित आनंद घेतला त्या पिरियडमध्ये. पण आजच्या मुलाला आनंद नाही. तुम्हाला सांगतो आता माझे हां मग कॉपी पेपर काही विषयच नव्हता ना. आणि आज नुसतं कॉपीवर चाललंय. आज एवढा आता नीट सारख्याला कुठं कॉपी असते ते पुढं डॉक्टर काय करणार? ते माणसंच मारणार ना. त्याला जर नॉलेज नाही भेटलं त्यातलं तर त्या माणसंच मारणार ना. ते दुसरं काय करणार आहे? मग तुमचे पैसे गेले आणि परत भांडणं तंड होणारच ना. आणि जे ओरिजिनल ते ओरिजिनल टिकणारच आहेत. एवढ्या स्पर्धेमध्ये ओरिजिनल टिकणार. आज हे जे हे चालू आहे वातावरण चालू आहे,
किती निगरगट्टपणा झाला आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी नुसते आपले आर पाटलांनी नुसतं खाली मोठे मोठे गल्ले मी छोटे छोटे कार्यक्रम होते एवढ्या राजीनामा दिला आणि आज राजीनामा द्यायला तयार नाहीत. म्हणजे एवढ्या मुलाचे खेळायला 20-21 मुलांनी आत्महत्या केल्या. म्हणजे आज लाईफ जी लाईफ आहे ना तणावाचं लाईफ झाले. तुम्हाला पुढं तुम्हाला सर्व्हिस हे भेटते हे सगळ्या पण तुम्ही तितके आनंद घेऊ शकत नाहीत ना त्यात. आजच्या मुलाचं बघा ना तो अभ्यास आणि त्याला खेळायला कुठं बाहेर जाऊन द्या नाहीत ना. बाहेर त्याला मित्र नाही कंपनी नाही काय नाही मग ते कुठं जाऊन काय होणार डिप्रेशनमध्ये जाणार ना. आणि मग आपल्या जीवनात आपल्या कॉलेजच्या पिरियडमधला ना हा किती फरक आहे. त्यावेळेस आपल्याला सुविधा नव्हत्या आपल्याला कुठल्याही सुविधा नव्हत्या. आपल्याला लय झालं सायकल ह्याच्या पुढं काही नव्हतं आपल्याला. मी तर स्वतः येताना हँडपंप आणायचा हवा मारायला त्यावेळेस 10 पैशाला हवा मारित होते आणि 25 पैशाला पंक्चर काढत होते. पण ते 25 पैसे नसायचे आणि हवा मारायला 10 पैसे नसायचे. तर हँडपंप त्या सायकलमध्ये बांधायचा आणि घेऊन यायचं. अशा पद्धतीने आम्ही जीवन जगलेलं. पैसाच नव्हता ना पैसाच नव्हता. तर अशा पद्धतीने आमचे हे जास्त झालाय पैसा जास्त झाला पण आनंद नाही. त्यावेळेस पैसा नसन कमी पैसा असताना आपण पण आज बी मित्र भेटले की जितका आपल्याला आनंद भेटतो. आजचे मित्र हाय फाय करते ते झाले मोकळे. 250 रुपयात महिना आम्ही भाविक होतो. तुमच्या 250 रुपयात मी तर गावाकडून जाणं येणं करत होतो. सकाळी मला चांगलं आठवतं 7 वाजता आपला इंग्लिशचा पिरियड असतो. जवळपास 10 किलोमीटर सायकलीवर येऊन 7चा पिरियड गाठायचं. हिवाळ्यात तर किती तकलीफ निघायची. किराणा कुठं 50-60 रुपये आणि आजच्या पोराला इथून इथं जायला म्हणजे गाडी पाहिजे. मग आळशी बनत चाललेत आणि त्याला व्यायाम नाही शारीरिक नाही बौद्धिक व्यायाम नाही काहीच नाही. म्हणजे हे बी गोष्ट आईवडिलांनी त्याला थोडं खेळून द्यायला पाहिजे. तरी अशा पद्धतीने आमचे तांबे साहेब आलेत आमचे जुने मित्र आहेत. खूप आनंद वाटला. ते आज पेस्ट न्यायला आले. पेस्ट कशी बदल वाटली. चांगली ना दातासाठी चांगली ना. बरं काही म्हणतात आम्हाला दाताला प्रॉब्लेमच नाही कशामुळे वापरायची. चांगले ना. आज 65 जवळपास तुमचं रनिंग. माझं 63 आहे तुमचं 64 असं एका दिवस मागं पुढं. माझं 60 आहे का. माझं 63 रनिंग चालू झाले. अजून मी माझ्या दाताला पक्के तुम्ही दाताला पक्के दात दुखायला की ते घासले की ते कमी होते. तर अशा पद्धतीने म्हणजे जुने मित्र भेटले की एक ऊर्जा निर्माण होते. आणि म्हातारपण जे आलंय ना 60च्या पुढे गेलं की म्हातारपण येतं ते महसूस होत नाही. म्हणजे एक ऊर्जा निर्माण होती माणसाला की नाही कडे आपण कुठंतरी भेटले की आनंद भेटतो. आणि संपर्क राहतो नेहमी. सगळ्यात महत्त्वाचे संपर्क आहे. संपर्कात राहिल्यानंतर माणसाला जरी ताणतणाव असला प्रत्येक माणूस ताणतणाव होत असतोच पण मित्र भेटल्यानंतर तितका दिलखुलास बोलतो आनंद भेटतो. पूर्ण आठवतं. मी आपला ग्रुप तयार केला मी सांगितलं होतं या सगळे आपले टक्कर खायला आणि कार यांच्यावर आपला नवीन ग्रुप तयार केला बोलिम कॉलेजचा सपाटे साहेबांनी. तर त्याला मिळलं तर बोललं की टाकला तर मेसेज या कोणाकोणाला टक्कर खायची. आता जिलेबी हे भजे खूप महाग झाले. तर त्यावेळेस 15 पैसे चांगलं आठवते. 30 पैशात 2 प्लेट म्हणजे छटाक भजे छटाक जिलेबी नाश्ताच व्हायचा आपला नाश्ताच व्हायचा. छान आलात धन्यवाद सर तुमचे. आणि मला एक ऊर्जा भेटली. तुम्हाला भेटली की नाही मला माहीत नाही पण मला चांगली ऊर्जा भेटली. खूप आनंद वाटतो. टाकू आता ग्रुपवर. धन्यवाद.